गुड आफ्टरनून. तुमच्या सर्वांचं आपल्या LCP YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत. अरे बास मिळालंय का मग? स्वागत करायची म्हणजे पद्धत. अच्छा, आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत 10th स्टँडर्डचा 7th जो चॅप्टर चालू आहे मेन्सुरेशन, त्याचा आपल्याला एक लास्ट प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे. आणि हा एकदा प्रॅक्टिस सेट झाला का आपला सिलेबस संपला. वाईट वाटलं मला, रडू आलं. पार्ट 1 च म्हणतो मी, वाईट वाटत. चला लक्ष द्या. आता आपल्याला लास्ट थोडं वाईट वाटतं. आता सिलेबस संपणार. रडू नको बाबड्या, रडतोय का? कर्ज दिसता पाणी इकडून येतं. चला प्रॅक्टिस सेट 7 पण आपल्याला काय बघायचं आता 4. मग आता प्रॅक्टिस सेट 7.4 बघण्याच्या आधी त्याचं काही बघू ना आपण. कशाचं कशावर डिपेंड आहे, त्याचं काय आहे, कशावर हा डिपेंड आहे ते बघू आपण. हा टॉपिक डिपेंड आहे सेगमेंट ऑफ सर्कल. व्हेरी गुड, याच्यावर डिपेंड आहे. मग आता आपल्याला काय बघायचं, सर्कलचं सेगमेंट. काय बघायचा, सर्कलचा सेगमेंट. मग आता सर्कलचा सेगमेंट कसा असतो दाखवू का? हे बघा, हा काय बरं सर्कल, याचा हा काय आहे सेंटर, आणि ही काय असते रे इथं कॉर्ड. काय असते कॉर्ड. हा क्वाड, सर्कलला जी क्वाड असते का, तो क्वाड सर्कलचे 2 सेगमेंट तयार करतो. एक क्वाड 2 सेगमेंट तयार करतो. लक्ष द्या. मग कोणता कोणता सेगमेंट तयार आहे बरं? हा खालचा एक पोर्शन, हा एक सेगमेंट आहे, आणि एक वरचा सेगमेंट आहे, बरोबर ना? मग हा सेगमेंट कसा दिसतो रे लहान, आणि हा सेगमेंट कसा दिसतो मोठा. मग याला आपण काय म्हणणार आहे बरं? मायनर सेगमेंट ऑफ सर्कल. आणि हा कसा असणार आहे बरं? मेजर, ध्यानचंद्र, मेजर सेगमेंट ऑफ सर्कल. लक्ष झालं का बाबड्यांनो? नक्की. हा जो ही जी क्वाड आहे का, ह्या क्वाडला सेंटर पासून जर इथपर्यंत जॉईन केलं तर हा काय होणार आहे बरं? रेडियस. हा काय होणार आहे? रेडियस. बरोबर का नाही? हा काय रेडियस. ह्या रेडियस पासून एक ट्रायंगल पण तयार झाला, म्हणजे हा क्वाड वरती एक ट्रायंगल तयार करतो आणि खाली सेगमेंट तयार करतो. येईल लक्षात? वरती काय ट्रायंगल, खाली काय सेगमेंट. हा आहे मायनर सेगमेंट, हा काय बरं आपला मेजर सेगमेंट. येईल का लक्षात? आणि मग सेमी सर्क्युलर सेगमेंट कशाला म्हणायचं? जर क्वाड कुठून गेले असेल? सेंटर मधून. क्वाड जर सेंटर मधून गेली तर एक्झॅक्टली 2 सेम पार्ट पडतात ना, त्याला म्हणायचं सेमी. काय म्हणायचं? सेमी म्हणजे अर्धा. सेमी सेगमेंट ऑफ सर्कल. मग अर्धा अर्धा होतो. बरोबर का नाही? ही बेसिक गोष्ट आहेत. बरं, क्वेश्चन असा विचारतात, एखादा काहीतरी सर्कल देतात, काहीतरी रेडियस देतात, काहीतरी क्वाड देतात, आणि ते म्हणतात मायनर सेगमेंटचा एरिया किती आहे किंवा मेजर सेगमेंटचा एरिया किती आहे, असं आपल्याला विचारतात. हा फॉर्म्युला कसा तयार झाला ते काही भानगडीत पडू नका. फक्त फॉर्म्युला काय चालू लक्षात ठेवा. एका फॉर्म्युला पूर्ण एक्झाम्पल पुढचे सॉल्व्ह होणार आहेत. मग आता आपल्याला कोणता फॉर्म्युला बघायचा आहे बरं? एरिया ऑफ सेगमेंट. हा बघायचा नाही, हा एरिया काढायचा असतो, बरोबर ना? हा एरिया काढायचा आहे. हा काय सेगमेंट आहे, सेगमेंटचा काय काढायचा असतो आपल्याला? एरिया. मग फॉर्म्युला असा म्हणू शकतो आपण, काय एरिया ऑफ सेगमेंट ऑफ सर्कल. मग सेगमेंट काढण्याचा एरिया, सेगमेंटचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे बरं? तर इथं खाली येतो तो फॉर्म्युला काय बरं? आर स्क्वेअर इन ब्रॅकेट. आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पुढे आहे पाय इंटू थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. साइन थिटा अपॉन 2. हा कसला फॉर्म्युला आहे आपला? एरिया ऑफ सेगमेंट. येईल का लक्षात? एरिया ऑफ सेगमेंटचा फॉर्म्युला काय घ्यायचा? एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट
पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. येईल का लक्षात? हे पाठ करा. एका फॉर्म्युल्यावरती टोटल 7.4 हा प्रॅक्टिस सेट डिपेंड, एकाच फॉर्म्युल्यावर. म्हणजे एक फॉर्म्युला केला टोटल प्रॅक्टिस सेट आपला कव्हर होऊन जाईल. हे लक्षात? वाटलं सीधं लिहून ठेवायची काय गरज आहे का? लिहून ठेवतो वाटलं फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे बरं? आर स्क्वेअर इन ब्रॅकेट काय असतो? पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. हा कसला फॉर्म्युला आपला? एरिया ऑफ सेक्शन. हे लक्षात? एरिया ऑफ सेक्शन, सॉरी सेगमेंट. एरिया ऑफ सेगमेंट. सेक्शन मागच्या लेसनला होता, आता सेगमेंट आहे. सेगमेंटचा अर्थ काय आला? मायनर मेजर अर्थ काय आला सर्व? मग आता आपण डायरेक्ट काय करू शकतो? डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. कोणते कोणते? डायरेक्ट प्रॅक्टिस सेट आपण बघू. आता प्रॅक्टिस सेट डायरेक्ट काय बघायचं आपल्याला? 7.4. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. काय क्वेश्चन बघा? इन गिवन फिगर. एक डायग्राम दिली आपल्याला. पहिला क्वेश्चन आहे आणि त्याची एक डायग्राम दिली. हा सर्कल आहे, सेंटर ए आहे, ह्या रेडियस असणार आहे आणि हा काय असणार? त्याचाला क्वाड असणार आहे. बरोबर? काय असणार आहे? क्वाड. आणि त्याला इथं काय दिलंय? इथं शॅडो दिलाय सर्व. इथं असं याला नाव काय दिलंय बरं? बी एक्स आणि इथं काय दिलंय? सी. बरोबर? अजून काय दिलंय का? हा अँगल किती दिलाय रे? 45 डिग्री. 45 डिग्री. ओके, एवढं सर्व दिलंय. क्वेश्चन वाचू काय? ए इज सेंटर ऑफ द सर्कल. ए काय दिलंय आपल्याला? सेंटर ऑफ सर्कल दिलेला आहे. अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. अँगल ABC ऑलरेडी दिली 45 डिग्री. नेक्स्ट, and AC is equal to 7√2 सेंटीमीटर. AC हा किती दिलाय बरं? 7√2 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, देन फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट BXC. BXC हा सेगमेंट काढायचा. काय करायचा? हा सेगमेंट. सेगमेंटचा अर्थ काय आहे ना? तो शॅडोचा पार्ट. सेगमेंट कुठून असतो? क्वाडच्या खाली किंवा क्वाडच्या वरती. पण आता इथं शॅडो दिला म्हणजे खालचाच काढायचा असेल. म्हणजे कोणता काढायचा आहे? मायनर. मायनर काढा, मेजर काढा, नो प्रॉब्लेम. तो तुम्हाला फॉर्म्युला एकच आहे. मग आता या फॉर्म्युला आपल्याला काय काढायचंय? सेगमेंट ऑफ काय विचारलं आपल्याला? सेगमेंट ऑफ एरिया ऑफ सेगमेंट ऑफ कोणता? BXC हा एरिया काढायचा आहे ना. मग सेगमेंट काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे? सेगमेंट इज इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट 3 पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग मला सांगा याच्यात आर दिला आहे का आपल्याला? येस. रेडियस दिली ना आपल्याला? येस. पायची व्हॅल्यू माहिती आहे, काही टाका 22/7 टाका किंवा 3.40 टाका. थिटा दिलाय का आपल्याला याच्यात? नाही, थिटा दिलेला नाही. तुम्ही म्हणशाल का 45 दिलाय? पण मला सांगा हा सेगमेंट कोणामुळे झालाय? ह्या अँगल मुळे झालाय का ह्या अँगल मुळे झालाय? ए मुळे. म्हणजे आपल्याला ए दिलाय का? नाही. मग ए काढावं लागेल आपल्याला पहिला. ओके, ए काढू आपण. थिटा काढू. 360 माहिती आहे, साइन थिटा काढलं तर साइन थिटा पण कळून जाईल आणि आपण 2. मग काय प्रॉब्लेम नाही. फक्त आता आपल्याला कोण काढायचा आहे रे? थिटा. मग मला सांगा हा BXC हा सेगमेंट कोणत्या अँगल मुळे तयार झालाय? कोणामुळे? ह्या एक्स मुळे झालाय ना. म्हणजे आपल्याला BAC दिला असता तर काही प्रॉब्लेम नसता, पण इथं दिलेला नाहीये. मग तो आपल्याला काय करायचा आहे? आता सॉल्व्ह करायचा आहे. इथे दिलेला नाहीये. बर, मला सांग इथं ट्रायंगल तयार झाला का रे? एक झाला ना. हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल. ए राईट. हा कोणता अँगल असेल? असा कोणता ट्रायंगल असतो का ज्याच्या दोन बाजू समान? बघा ना, ही बी आयसोस्केल. बघा ना, ही पण रेडिएशन ही पण रेडिएशन, म्हणजे दोन बाजू सेम आहे. आणि ही तिसरी बाजू सेम आहे का माहिती नाही ना आपल्याला. जेव्हा तीन बाजू सेम असतात, सॉरी जेव्हा दोन बाजू सेम असतात त्याला काय म्हणतो? आयसोस्केल ट्रायंगल. आणि तीन बाजू सेम असतात आपण त्याला काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. अलग लक्षात. मग आता आपल्याला आयसोस्केल दिलाय बरोबर ना? काय दिलं? आयसोस्केल. एक लक्ष द्या आता सर्वांनी.
इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल बरं? BAC हा ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगल मध्ये अँगल ABC किती दिलाय रे इथं? 45 डिग्री. ABC किती दिलाय? 45 ऑलरेडी गिवन आहे. बट आपल्याला काढायचा लागतो ए लागतो. आपल्याला गरजेचा कोणता आहे? ए चा. मग आपण म्हणू शकतो ट्रायंगल BAC हा ट्रायंगल कोणता बरं? आयसोस्केल ट्रायंगल. पण आयसोस्केल ट्रायंगलची एक प्रॉपर्टी असते. काय प्रॉपर्टी असते? आयसोस्केलचे ट्रायंगल समोरासमोर असताना 45 म्हणजे इक्वल असतात. काय असतात? इक्वल. मग मला सांगा हा जर 45 असेल तर हा किती असणार आहे? 45 असणार आहे. किती असणार आहे? 45. आयसोस्केलची तुम्हाला काय असणार आहे? प्रॉपर्टी असणार आहे. मग आता याच्या समोरचं कोणतं आहे? 45. म्हणजे आपण अँगल कोणता म्हणू शकतो? ABC इज इक्वल टू अँगल कोणता होईल रे? ACB. ACB हे दोघं पण किती असणार आहे? 45 डिग्री. काय डायरेक्ट मी हा 45 आहे गिवन आहे, बट हा गिवन होता का? नाही. तर मी याला 45 म्हटलं का? कारण की प्रॉपर्टी कोणाची आहे? प्रॉपर्टी ऑफ आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल हे लक्षात, ही प्रॉपर्टी. मग मला सांगा हा 45 हा सुद्धा किती आला आपला? 45. मग हा आपल्याला काढता येणं शक्य आहे ना? कसं काढू शकतो आपण? ट्रायंगलची ऍडिशन किती असते रे? 180. किती असते? 180. मग देअरफॉर अँगल कोणता बरं? ABC प्लस अँगल कोणता बरं? ACB. ACB प्लस अँगल कोणता? BAC. BAC इज इक्वल किती असणार आहे? 180 डिग्री. सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. सम म्हणजे काय? ऍडिशन. तिन्ही अँगलची ऍडिशन किती असते? 180 असते. ओके. मग आता आपल्याला ABC माहिती आहे किती बरं? इथं 45 डिग्री. प्लस ACB माहिती आहे आपल्याला किती बरं? 45 डिग्री. प्लस आपल्याला BAC तर काढायचा इज इक्वल टू 180 डिग्री आहे. दोघांची ऍडिशन किती होणार इथं? 90 डिग्री. प्लस अँगल BAC इज इक्वल टू 180 डिग्री. हा 90 प्लस तिकडे गेला मायनस होणार आहे. देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. आणि देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू किती होणार आहे? 90 डिग्री. हाच तर आपल्याला पाहिजे. अलग लक्षात. मग हा अँगल किती आला आता आपला? 90 डिग्री आला. माझा अँगल आल्यामुळे आता आपल्याला फॉर्म्युला किंमत टाकणं सोपं जाणार आहे. मग आता आपल्याला याचाच एरिया विचारलाय. मग आता आपण तोच फॉर्म्युला यूज करू शकतो इथं. मग काय काढायला लावलंय बरं आपल्याला? एरिया ऑफ सेगमेंट. काय काढायला लावलाय? एरिया ऑफ सेगमेंट. कोणता बरं? BXC काढायला लावलाय ना? इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो मग? R स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. याच्यात काय करायचं? आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. मग आता आपल्याला पहिले काय दिली इथं? रेडियस दिली. काय दिली इथं आपल्याला? रेडियस. रेडियस किती दिली रे इथं? 7 पॉइंट दिली नाही का इथं? गिवन मध्ये काय? 7√2. 7√2 ही काय आपल्याला? रेडियसचा स्क्वेअर इन ब्रॅकेट. पायची व्हॅल्यू सांगितली का? पायची व्हॅल्यू सांगितली नाही का? 7 ने डिवाइड घेतला तर चालेल का? नाही, पण डिवाइड होणार चान्सेस नाही. डायरेक्ट मध्ये डिवाइड आहे मध्ये म्हटलं मायनस आला. जाऊ द्या. 3.40 घेऊन बघू आपण. ओके. थिटा किती बरं इथं? थिटा जर 90 घेतला, थिटा 90 ला डिवाइड होणं शक्य आहे का? 7 ने नाही शक्य. बरोबर ना? मग हीच घेतो. इंटू काय घेऊ आपण? 90 अपॉन 360 मायनस साइन थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची इथं? 90 डिग्री अपॉन काय करायचं आहे? 2 इज इक्वल टू 7 चा स्क्वेअर किती होणार आहे बरं? 49 इंटू √2 चा स्क्वेअर काय होणार आहे? फक्त 2. √2 चा स्क्वेअर काय राहतो? फक्त 2 इन ब्रॅकेट. इथं कॅन्सल होईल बघा. 0 0 कॅन्सल होईल. 9 1 जा 9 9 4 जा किती होणार बरं? 36. मग इथं किती आला?
3.40 अपॉन 4 मायनस साइन 90 किती असतो रे 1. तुम्हाला सांगितलं ना 0 0 असतो आणि सरळ शेवट कोण असतो 1 असतो. मग 1 अपॉन किती होणार इथं 2 होणार आहे 1/2. ओके डिनॉमिनेटर आपण सेम करून घेऊ ना. इथं 4 इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 होईल. मग इथं 2 ने मल्टिप्लाय केलं त्याच्या न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय होईल बघू आपण 49 into 2 नको तसंच राहून द्या नंतर मल्टिप्लाय होईलच ते 3.40 मायनस इथं 4 आहे ना इथं सुद्धा 2 ने मल्टिप्लाय केलं 4 होईल आणि इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना. मग 2 1 जा 2 अपॉन बघा इथं पण 4 आहे आणि 2 into 2 4 होईल ना. मग डिनॉमिनेटर सेम असले आपण एकदाच लिहितो. अलग लक्षात डिनॉमिनेटर सेम असले आपण एकदाच लिहिला. आता 3.40 तून 2 गेला तर काय राहणार आहे 1.40. 49 into 2 इन ब्रॅकेट 3.40 तून 2 गेलं काय 1.40 राहणार आहे अपॉन किती इथं 4. ओके अजून डिवाइड होऊ शकतो 2 ने 2 1 जा 2 2 2 जा किती होणार आहे 4 कारण की मल्टिप्लाय आहे ना मध्ये. ओके 2 ने पण डिवाइड होऊ शकतो 2 1 जा 2 2 5 जा 10 कॅरी केला 1 वरतून घेतला 4 2 7 जा किती होणार बरं 40. पॉईंट नंतर एक नंबर आहे इथं सॉरी पॉईंट नंतर किती नंबर आहे 2 आहे का सॉरी इथे पॉईंट नंतर किती आले पाहिजे 2. म्हणजे 0 पॉईंट किती आला बरं आता 0 पॉईंट किती आला 57. मग आता कोण राहिलं आपली इथं 49 into 0.57 या दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन इकडे करून घेतो मी 49 into काय करायचं 57 97 63 63 आणि 7 4 जा किती झाले 28 प्लस 6 किती आहे बरं आता 34 होणार आहे बरोबर ना किती आहे 34. आता किती मल्टिप्लाय करायचं आपल्याला हे बरोबर ना 7 9 63 6 आले 7 चौक 28 29 30 31 32 33 34. ओके आता 5 ने मल्टिप्लाय करू 5 9 जा किती जाणार आहे 45 5 4 जा 20 प्लस 4 किती जाणार आहे 24. यांची काय करायची ऍडिशन 3 ला 3 9 ला 9 7 आणि इथं किती जाणार आहे 2. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 27 and 93. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉईंट नंतर किती नंबर आहे 2. मग आपले सुद्धा किती आले पाहिजे 2. 27.93 काय सेंटीमीटर आहे हे सेंटीमीटर युनिट दिले का सेंटीमीटर काय दिलंय का हा सेंटीमीटर आहे सेंटीमीटर स्क्वेअर. हे सेंटीमीटर दिले याचा अर्थ ते सेंटीमीटर स्क्वेअर येईल ना. अलग आन्सर किती 27.93. आलं का लक्षात आहे नक्की बरोबर. एकच फॉर्म्युला यूज केलाय कॅल्क्युलेशन थोडे जास्त आहे कॅल्क्युलेशन करावंच लागेल नाही धपाधप कॅल्क्युलेशन करावंच लागेल. आणि काही जर टेन्शन मध्ये एवढं सर कॅल्क्युलेशन कशी काय करायचे काय धपाधपा कट केलं काही कळा ना त्याला काय ऑप्शन आहे प्रॅक्टिस करायची आलं लक्षात काय करायची प्रॅक्टिस करू करा हे मग. ही एवढं वाढलं थोडं अँगल न दिल्यामुळे एवढं वाढलं नसतं तर मग आपल्याला तिकडच झालं असतं. पण हे कशामुळे वाढलं आपल्याला अँगल नव्हता माहित म्हणून. आता आपल्याला प्रॅक्टिस सेटचं पुढचं एक्झाम्पल बघायचं एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 घेऊ का येस बर घेऊच का सेकंड मध्ये आपल्याला अशी डायग्राम दिली पुन्हा एक सर्कल दिलाय एक सेंटर सिंपल आहे सिंपल असं बघू काय घेऊ का नको घेऊ बरं काय दिलं आपण बघू इथं आपल्याला एक रेडियस दिलाय इकडे एक रेडियस दिली आपल्याला हा काय दिला आपल्याला क्वाड दिलाय तिथं शॅडो एरिया दिलाय एक बघा लक्ष. In the given figure 7.44 ही दिली O is the center of the circle हा काय दिलाय बरं आपल्याला सेंटर दिलेला आहे. नेक्स्ट मेजर ऑफ अर्थ PQR कुठे बरं हा PQ आणि R हा किती दिलाय बरं अर्थ किती दिलाय आपल्याला
60 डिग्री. मला सांगा अर्थ जर 60 डिग्री असेल तर हा अँगल किती असेल रे? 60. व्हेरी गुड. सर्कल ट्रॅफिक मध्ये शिकलोय आपण. नेक्स्ट पुढे काय दिलाय? OP इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. OP इज इक्वल टू 10 म्हणजे हा 10 असेल हा पण 10च असणार आहे का? हे दोघं पण काय रे? रेडियसच आहे. ओके. नेक्स्ट काय विचारलंय बघा इथं. फाइंड द एरिया ऑफ शॅडो म्हणजे ते जो एरिया हा दिलाय त्याचं काय काढायचं आपल्याला? त्याचा रिजनचा एरिया काढायचा आहे. येईल का काढता? हो की नाही? संशय पाहत आहे बघा इथं काय दिलंय? थिटाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 60 डिग्री. थिटा किती दिलाय? 60. बरं मेजर ऑफ अर्थ काय बरं इथं? मेजर ऑफ अर्थ काय दिलाय? PQR. हा पण आपल्याला 60 दिलेला आहे. हा 60 म्हणतो हा 60 दिला आपण. रेडियस दिली आपल्याला R इज इक्वल टू काय दिली रे? 10 दिली ना? 10 सेंटीमीटर आहे का? सेंटीमीटर दिलेले आहे. आणि काय काढायचं आपल्याला? शॅडो एरिया काढायचा आहे. म्हणजे आपल्याला काय काढायचंय बरं? सेगमेंट ऑफ कोणता? PQR. हाच काढायचा आहे ना? एरिया ऑफ सेगमेंट ऑफ कोणाचा काढायचा आहे? PQR. मग काय फॉर्म्युला असतो बरं आपला? R स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन काय इथं 2. येईल का लक्षात? फॉर्म्युला आहे. फक्त आता व्हॅल्यूज टाकून देऊ आपण. R ची व्हॅल्यू किती बरं इथं? R ची व्हॅल्यू किती असणार इथं? 10 स्क्वेअर आहे. ओके. इन ब्रॅकेट पायची व्हॅल्यू काय सांगितली का? हा सांगितली. मग घेऊन टाकू. 3.40 इंटू थिटा किती बरं इथं? 60 अपॉन किती बरं? 360 मायनस साइन थिटा. थिटा म्हणजे किती आपला? 60 डिग्री अपॉन किती इथं? 2. आता पुढे सॉल्व्ह करू. 10 चा स्क्वेअर किती जाणार आहे? 100. बर इथं लक्ष द्या. मी काय म्हणतोय लक्ष द्या. नंतर सांगतो. साइन 60 रूट 3/2 असतो. इथं काय बरं? 0 0 काय नाही इथं? कॅन्सल. बरोबर. 6 1 जा 6. 6 6 जा किती जाणार आहे? 36. काय उरलं बरं इथं आता आपलं? 3.40 अपॉन 6 मायनस साइन 60 असतो रूट 3/2. टोटल डिवायडेड बाय काय इथं? 2 आहे. ओके. टोटल डिवायडेड बाय काय? 2 आहे. हा डिवाइडचं डिवाइड असलं डिवाइड जाऊन मल्टिप्लाय होतो. मग आता काय होईल? इज इक्वल टू 100 इन ब्रॅकेट याला आपण डिवाइड केलं तर 2 ने डिवाइड केलं तर करून टाकायला 2 ने डिवाइड. बघू छोटं तरी होईल कॅल्क्युलेशन. इथं 2 ने डिवाइड केलं काय येणार आहे? 3 आणि याला 2 ने जर डिवाइड केलं तिथं 15 कॅरी केला 17 म्हणजे किती येणार आहे? इथं 1.57. बरोबर ना? किती येणार आहे? 1.57. 1.57 अपॉन किती इथं? 3 मायनस किती बरं? रूट 3. 2 into 2 काय नाही इथं? 4. ओके. हो दिली का? आधी बोला ना. मी पुढे निघून गेलो असतो. आता किती दिली आहे? 1.30 दिले. 1.73 ऑलरेडी दिलेली आहे. गमत पाहते का रे? बघूया. मास्तर डोक्याला मुंग्याची उद्या थोड्या पुढे गेला. हो सांगतो ओके ना? आलाय घेतो. तरी पण आल्याचे. तरी आता बघू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू कारण की डिवाइड व्हायला काही चान्स नाहीये. क्रॉस मल्टिप्लिकेशनच करावं लागेल. याने याला मल्टिप्लाय करा, याने याला करा, नंतर याने याला करा. एक मस्त. 4 7 जा किती येणार आहे? 28. 4 5 जा 20 प्लस 2 22. 4 1 जा 4 प्लस 2 किती येणार बरं? 6. पॉईंट नंतर 2 नंबर इथं सुद्धा पॉईंट नंतर 2 नंबर यायला पाहिजे. मायनसला मायनस 3 ने मल्टिप्लाय 3 3 जा 9. 3 7 जा 21. 3 1 जा 3 आणि 2 किती येणार आहे? 5. पॉईंट नंतर 2 नंबर इथं पण 2 अपॉन इथे किती येणार आहे? 12 इज इक्वल टू. इथं 4 ने डिवाइड होऊ शकतं. करून टाकू. थोडाच नंबर छोटा होईल ना आपला. 4 ने डिवाइड केला काय येणार आहे? 3 4 ने डिवाइड केल्यावरती काय येणार? 25.
माझा 25 अपॉन इकडे बाहेर घेतलं ते चालेल 3 आणि इंटू पुन्हा एकदा काय करायचं आपल्याला यांची सबट्रॅक्शन 18 मधून 9 गेला तर किती राहणार आहे बरं 9 कॅरी केला 1 2 मधून 2 गेला 0 6 मधून 5 गेला 1 पॉइंट नंतर 2 नंबर इथे पॉइंट नंतर 2 नंबर ओके नो डाऊट चालू द्या का पुढं 3 1 जा 3 पुढं कार्यक्रम चालूच द्यावा लागणार आहे 3 1 जा इथं 1 नाही म्हणा 3 1 जा 3 इथं काय येणार आहे 3 8 जा 24 बरोबर ना मग किती कळायला आपला 1 त्याच्यावर काय घेतला 0 इथं आला पॉइंट 3 1 3 3 जा 9 बस झाली एकच घेऊ 3 3 शेत जाणार ते आता काय करायचं आपल्याला 8.3 इंटू 1.09 चला यांचा कार्यक्रम करू आपण आता 109 ला 83 ने मल्टिप्लाय करायचं 9 3 किती देणार आहे 27 0 2 3 8 9 72 हे लक्ष द्या प्रॉब्लेम हे बरंच मग याची नंतर डोक्यात तुम्हाला करायला लक्ष द्या हा कुठं चाललं होतं 8 9 72 0 ला 7 8 ला 8 दोघांची ऍडिशन 7 4 0 9 9 0 4 7 ओके बरं टोटल पॉइंट नंतर किती संख्या आहे 3 मी इथं सुद्धा पॉइंट नंतर किती येईल 3 म्हणजे आन्सर किती आलं 9.047 बघ 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 मागले इच्छा बघ बघ अरे आले लक्षात आलं सर्वांच्या आलं का लक्षात आहे नक्की का काय डाऊट राहील एवढं कॅल्क्युलेशन करायचंय बरं का तुम्हाला जमल नाही जमवाच लागेल ऑप्शन पण ते बी असं थोडं जोरात जमलं पाहिजे नाही तर मग पुढचा पेपर यायला बसला कॅल्क्युलेशन करता करता काय नको काय टोचू तिला याला लक्षात सर्वांच्या नक्की सेकंड एक्झाम्पल थर्ड आलं का लक्षात तुमच्या थर्ड कळेल का थर्ड मध्ये काय दिलंय सर्व देऊन टाकले काही टेन्शन नाही अँगल थिटा दिलेला आहे रेडियस दिलेला आहे आणि सेगमेंट विचारलाय टाका किंमत हो हो विचारतात ना मग फिलिंग द ब्लँकला लिहिण्यासाठी पण यायलाच पाहिजे काही येणे आलं तरी चालतं ते आपोआप फिलिंग द ब्लँक आपोआप फिल होतात असं नाही ना हे फिलिंग द ब्लँकला पण येऊ शकतं मी जनरली फिलिंग द ब्लँक म्हणजे भांगारगिरी 10वीला का फिलिंग द ब्लँक दनादन कॅल्क्युलेशन करायला लावायचे पोरांना ते फिलिंग द ब्लँक एक एक कॅम टाकायच्या बरं ते इतके चुकीचे पद्धत आहे ना आर इज इक्वल टू काय दिलंय बरं बॉक्स आणि 2 इंटू आणि खाली दिलंय 40 कार्टन एवढं कळत नाही 7 टाकायचं याच्यात आणि त्याला 4 मार्क 3 मार्क अरे हे नाही काय मॅथ नाही का पोरांना शिकायचं असं टोटल म्हणजे मॅथ चांगलं येतं हे काय येड्यापणा आहे नुसतं खरं खोट आहे काहीतरी घ्यायचं म्हणून घ्यायचं ते फिलिंग काय नाही काढला तामाच्या काय माहिती हा कळलं बाबड्या तिसरं कळेल का तिसरं नक्की चौथं कळेल का सॉल्व करायला मी इथं आज नाही उद्या आपण सॉल्व करायला लागेल चौथं थर्ड फोर्थ देऊ का करून नको फोर्थ वाला काय आहे थिटा दिलेला कोणाला येतं फोर्थ वाला या लवकर ये 2 भाकरी इकडे लवकर मग बोलत तर काय दिवेचे तोंड दाब द्यायचं आलं तुला काय आनंद झाला कोण दाबायला लावलं मी त्याला लय बोलत आहे मागून बोलायला लागला लगेच धरायचं मागून दाबायचं तो उठला होता लगेच बस दिवेश उठला होता जागेवर धाडक्या बरं लक्ष द्या फोर्थ मध्ये काय दिलं आपल्याला POQ 90 दिलाय अरे दिलाय 90 थिटा 90 घेऊन टाकायचा रेडियस पण देऊन टाकलेली नाहीये हा मग सोपच आहे
हे बघ याची व्हॅल्यू टाकायची, इकडली व्हॅल्यू दिली आहे आणि काय काढायचं आहे रे, रेडियस आर काढायचं आहे ना यार, लय सोपं आहे. करशाल का? देऊ का सॉल्व करून? देऊ का? चौथं सॉल्व करून देऊ का? पाचवं हो. चला ए काटन ए डॉक्टर एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4. हो मग येतात ना, मग तुम्हाला तीच प्रॅक्टिस करायची असते घरी. मग हे सर मी कायसाठी सॉल्व करून देतो, ते तुम्ही सॉल्व केले पाहिजे ना थोडेफार. जेवढे म्हणजे काय लई आहे का ते? शी म्हणजे लई महत्वाचे आहे ते. बरं लक्ष द्या, एक्झाम्पल नंबर 3 आणि 4 होमवर्क चालेल. सेम फॉर्म्युला, काही चेंज करायचं नाही, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. कॅल्सी काही घेऊ नका, कॅल्सी कधी घ्यायचं, सर्व सॉल्व झाल्यावर घ्यायचं. लक्षात? ओके. 5th वाले घेऊ. चला एक्झाम्पल नंबर 5. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू का? का बरं? तुझ्या आनंदाची बातमी अशी आहे, आपला मॅथ पार्ट 2 च्या शेवटच्या लेसनचा, शेवटच्या प्रॅक्टिस सेटचं शेवटचं एक्झाम्पल. दहावी पर्यंत जी मजा आहे ती आयुष्यात कधीच भेटू शकत नाही, कधीच नाही. ऑन रेकॉर्ड आहे, हे काही मी एडिट करणार नाहीये. आणि तुम्ही मला 5-10 वर्षांनी पाहून सांगू शकता युट्यूब वरती, सर तुमचं वाक्य एकदम खरोखर आहे. खरंच एकदम ही मजा येणार मिस. आणि सर्वात महत्वाचं, माझ्यासारखं शिक्षक नाही भेट. अ क्वाड PQ of a circle with radius 15 centimeter subtend on circle of 60 degree with the center of the circle. डायग्राम दिलेली नाही, पण डायग्राम काढू म्हणजे आपल्याला लवकर कळेल. एक काय दिलेलं आपल्याला, सर्कल सेंटर आहे, त्याची काय असणार आहे बरं, रेडियस आहे. रेडियस किती सांगितली बाबा आपल्याला, किती सांगितली, 15 सेंटीमीटर. अँगल किती दिलाय हा आपल्याला, 16 सेंटीमीटर. तर आपण एक्झाम्पल बघत होतो 5th वाला. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलंय, रेडियस पण दिली. किती रेडियस, 15 सेंटीमीटर. अँगल किती दिला आपल्याला, 60 सेंटीमीटर. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, मायनर आणि मेजर. मायनर म्हणजे कोणता, हा जो पार्ट आहे हा, आणि मेजर म्हणजे काय, हा सर्व वरचा पार्ट, हा सर्व वरचा विथ अँगल, सर्व ट्रायंगल विथ ट्रायंगल, सर्व चॅनल याच्यामध्ये. मग आता गिवन मध्ये काय काय ते आपण एकदा बघूयात. गिवन मध्ये एक तर थिटा किती दिलाय बरं आपल्याला, 60 डिग्री. रेडियस काय दिले आपल्याला, 15 सेंटीमीटर. बस हे दोन गोष्टी दिल्या, बाकी सर्व आपण इझिली काढू शकतो. मग आता काय काढायला लावले बरं आपल्याला, फाइंड द एरिया ऑफ मायनर, एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो आपला, आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. हा फॉर्म्युला असतो, बरोबर का नाही. मग आता फक्त काय करायचं, आता आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहे. मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे, इज इक्वल टू करतो, इज इक्वल टू आर किती वर रेडियस 15 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट पायची व्हॅल्यू सांगितली का आपल्याला, पायची व्हॅल्यू दिली किती बरं 3.40 इंटू थिटा किती आला आपला 60 डिग्री अपॉन किती बरं 360 मायनस साइन थिटा, साइन थिटा म्हणजे काय साइन 16 किती असो साइन 60 इथं 15 चा स्क्वेअर घेऊ वाटलं सर घ्यायची डायरेक्ट गरज आहे का घेऊन बरं नाही 15 into 50 करू बघू आपण काय पडतो फरक का फायदा आपल्याला. बरं इथं काय होईल बरं 0 0 काय होईल कॅन्सल पुन्हा 6 1 जा 6 आणि 6 6 जा किती जाणार आहे 46. ओके मग तिथं काय राहिला
3.40/6 मायनस किती होणार आहे 360 किती असतो बरं √3/2 अपॉन किती असतो 2 टू इथं काय होईल मल्टिप्लाय होऊन जाईल. मग आता आपण पुढे काय बघूयात. इथं 6 केला त्याचा काही फायदा होणार नाहीच जास्त तसा बी. पुढे √3 ची पण व्हॅल्यू दिलेली आहे 1 पॉइंट. ओके इथं काय बॅक 50 × 50 किंवा 50 चा स्क्वेअर काय आता 225 इन ब्रॅकेट इथं काय दिलाय 2 ने डिवाइड केलं तर काय होईल 2 ने डिवाइड करून बघू आपण 2 3 जा किती येणार 6 इथं किती जातात बरं 2 15 जा आणि 1 उरला म्हणजे 7 आणि पॉइंट नंतर एक नंबर म्हणजे इथे येणार आहे बरोबर का 1.57 अपॉन किती उरला इथं 3 मायनस √3 ची व्हॅल्यू आपल्याला काय दिली आहे 1.73 अपॉन 2 × 2 किती येणार आहे 4. पुन्हा तसंच एक कॅल्क्युलेशन आलं मल्टिप्लिकेशन तसंच करावं लागणार आहे आपल्याला 225 इन ब्रॅकेट 225 चला आपण एक करू काय करू 50 × 50 मल्टिप्लिकेशन करू पुन्हा 4 ने याला मल्टिप्लाय केलं काय याचं बरं 4 7 जा 28 4 5 जा 20 प्लस 2 किती जाणार 22 पुन्हा 2 कॅरी करा 2 4 1 जा 4 प्लस 2 किती जाणार बरं 6 पॉइंट नंतर 2 नंबर मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9 सेम होतं रे मगाच नाही बरोबर का पुन्हा 3 7 जा किती जाणार 21 पुन्हा 3 1 जा 3 आणि इथं 2 किती जाणार 5 पॉइंट नंतर एक नंबर आणि या दोघांचं काय होणार इथं मल्टिप्लिकेशन किती जाणार आहे 12 इथं 3 ने 4 ने डिवाइड होऊ शकतं बघा ना 3 ने जर डिवाइड केलं तर 3 4 जा आणि 3 5 जा बरोबर मग आता 15 5 जा 15 5 75 75 इन ब्रॅकेट इथं काय दोघांचं मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन 18 मधून 9 गेल्यावर काय राहणार आपला 9 कॅरी केला इथं 1 2 मधून 2 गेला किती होणार आहे 0 पॉइंट नंतर पॉइंट 6 मायनस 5 किती होणार आहे 1.09 असं काहीतरी आलं होतं पहिले बी अपॉन किती इथं 4 ओके पुन्हा यांचं डिवायडेशन आपण करून टाकू यांचं डिवायडेशन केलं तर चालेल याला डिवाइड केलं तर चालेल 4 1 जा 4 4 1 जा 4 3 उरला वरतून काय घेतला 5 चा 4 8 जा किती येणार आहे 32 म्हणजे किती उरला बरं 3 वरतून काय घेतलं एक्स्ट्राचा 0 म्हणून इथं काय आला पॉइंट पुन्हा 4 7 जा किती येणार आहे 28 किती उरला 2 वरतून घेतला 0 2 5 जा किती येणार आहे 20 म्हणजे इथं काय उरला 18.75 into 1.09 आता यांचं आपल्याला करायचं मल्टिप्लिकेशन 1875 into 109 9 किती जाणार आहे 45 9 7 63 64 65 63 9 7 63 64 65 66 67 पुन्हा 9 8 72 आणि 6 किती जाणार बरं इथं 78 8 पुन्हा इथं आला 7 कॅरी केला 9 1 9 आणि 7 किती जाणार आहे 16 0 मल्टिप्लाय केला 1 2 3 4 0 पुन्हा 1 ने मल्टिप्लाय केला त्याच्या नाही 5 7 8 and 1 सरांची काय करायची ऍडिशन 5 ला 5 7 ला 7 8 आणि 5 13 हातचा आला 1 7 आणि 7 14 हातचा आला 1 8 9 1 10 हातचा आला 1 आणि पुन्हा काय नाही 2 पॉइंट नंतर किती नंबर आहे टोटल 1 2 3 4 5 सॉरी 4 आहे 1 2 3 4 इथे येणार आहे म्हणजेच काय आलं बरं आपला आन्सर 20.4375 हा कोणता एरिया आला बरं आपला हा कोणता आला मायनर एरिया किती आला मायनर एरिया आता अजून कोणता विचारलाय मेजर एरिया पण विचारलाय आता मेजर एरिया म्हणजे एवढा काढायचा आहे ना पण मेजर एरिया काढण्यासाठी एवढा मोठा फॉर्म्युला यूज करत बसू नका त्यापेक्षा काय करू शकतो बघा आपण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे सर्कलचा एरिया काढू शकतो ना सर्कलचा एरिया मग टोटल जर एरिया जर आपल्याला माहिती असेल त्यापैकी जर एवढा जर आपण मायनस केला तर बाकीचा उरलेला काय राहतो मेजरच राहील ना
आपण तेच करू. काय काढू बरं, एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो बरं, पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 7 बरं घ्या 3.40 इंटू आर किती रेडियस 50. 15चा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर, 15चा स्क्वेअर. ओके चला 3.40 इंटू 15चा स्क्वेअर काय 225. पुणे यांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. यांचं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. ओके करू बाजूलाच. 22 आणि 5 इंटू काय करायचं बरं 3 140 मल्टिप्लाय करायचं. 5 चौक किती होणार आहे 20. 4 दुने 8 9 ने 10 हात चाला 1. 4 दुने 8 आणि 9. 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तेच राहणार आहे आणि 3 ने मल्टिप्लाय केल्यावरती काय होणार आहे 3 5 15. 3 दुने 6 ने 7. 3 दुने किती होणार आहे 6. सरांची काय करायची आपल्याला ऍडिशन. 0 5 9 11 15 9 14 15 16 हात चाला 1 8 9 10 हात चाले 1 आणि देखील आले 7. बरोबर का एकदम. पॉईंट नंतर पाहिजे आपल्याला 2 नंबर. पॉईंट नंतर आले 2 नंबर म्हणजे किती येणार आहे 706.50 सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे का, बरोबर आहे ना, नाही का बरं 686 का, हे बरोबर आहे का, मग बरोबर आहे ना. हे अजून मायनस करायचं आहे बावड्यांनो, काय करावं. हा टोटलचा एरिया आलाय, तुमचं लक्ष त्याच्यावरच अस्त्र कसं बरोबर आले. आनंद वाटायला तुम्ही. बरं आता आपल्याला कोणता काढायचा आहे बरं मेजर. मेजर एरिया काढायचा आहे ना. मग मेजर एरिया म्हणजे टोटल एरिया मायनस काय करायचा मायनर एरिया. एरिया टोटल एरिया मायनस काय करायचा मायनर एरिया करायचा. मग इज इक्वल टू काय येणार आहे बरं टोटल एरिया किती आलता आपला 706.50 मायनस मायनर एरिया किती बरं 20.4375. एवढा मोठा लिहिलेच चालतो, दोन संख्या लिहिलेच चालतात. पॉईंट नंतर काही इकडे तिकडे जातं काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. तरी आपण घेऊ चला. इथं काय येणार आहे 5 कॅरी केला 1, इथं आले 2 कॅरी केला 1, इथं आले 6 कॅरी केला 1, इथं 5 5 0 पॉईंटला पॉईंट 6 ला 6, इथं काय नाही 10 म्हणजे 8 1 6. आन्सर किती आलं 686.0625 आलं का. त्याच्यापेक्षा मी मोठं काढलं आन्सर. हा पांग्यांनो इथं सांगितलं ना 5 किंवा 5 पेक्षा मोठा आला तर ऍड करून टाकायचं. पण हे एकदम आपलं ऍक्युरेट, याच्यासारखं ऍक्युरेट जगात पाहिलं नाही, फक्त आपल्याकडे पाहिलं मिळतं. शांत बस. एक एक्झाम्पल अशा प्रकारे आजचं हे मॅथ पार्ट 2 च लास्ट लेक्चर 2024-25 इथं संपणार आहे. याचबरोबर आपला टोटल मॅथ पार्ट 2 चा सिलेबस आपण कव्हर केला आहे. सर्व व्हिडिओ आपण युट्यूबला ऑलरेडी फ्री ऑफ कॉस्ट सर्व टाकलेले आहेत. ज्यांना रिव्हिजन करायचे असेल ते व्यवस्थित बघू शकतात. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. सर्वांना 10वीच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.